स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनल टार्गेट स्पर्धा परीक्षा। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा परिषदेमधील ज्या एक्झाम राहिलेल्या आहेत त्या एक्झाम संदर्भात माहिती पाहणार आहोत। पेसा भरती संदर्भातली अपडेट आहे, त्यासाठी व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत पाहायचा आहे। चॅनलवर नवीन आला असाल, पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल, चॅनल सबस्क्राईब करून ठेवा। स्पर्धा परीक्षेचे नवीन अपडेट, जिल्हा परिषद भरतीच्या सर्व अपडेट चॅनलवर तुम्हाला पाहण्यास मिळतील। सुरुवात करूया व्हिडिओला। सविस्तर माहिती जाणून घेण्यापूर्वी जर तुम्ही आतापर्यंत आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल तर टेलिग्राम चॅनल जॉईन करा। टेलिग्रामवर खूप स्पर्धा परीक्षे संदर्भातली तुम्हाला रोजच्या रोज मिळत असते। तसे 2024च्या सर्व स्पर्धा परीक्षेसाठी चालू घडामोडी, सामान्य ज्ञान या विषयाची तयारी करण्यासाठी देखील टेलिग्राम चॅनलची मदत होणार आहे। लेटेस्ट घटनांचा समावेश टेलिग्रामला अवेलेबल आहे आणि या सर्व माहितीचा नक्कीच फायदा होईल परीक्षांसाठी। त्यामुळे टेलिग्राम चॅनल जॉईन करा। टेलिग्रामची जी लिंक आहे ती व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे। तर पहा, जिल्हा परिषदेचं काही दिवसापूर्वी वेळापत्रक प्रसिद्ध झालेलं आहे। नॉन पेसाच्या परीक्षेसंदर्भात नॉन पेसा अंतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषदेच्या ज्या एक्झाम आहेत, आरोग्यसेवक, ग्रामसेवकच्या घेतल्या जाणार आहेत आणि 10 जूनपासून या परीक्षेला सुरुवात होत आहे। याचं ऑफिशियल वेळापत्रक देखील आलेलं आहे। परंतु ज्या राहिलेल्या एक्झाम आहेत या कधी होतील, या एक्झामचं वेळापत्रक कधी जाहीर होईल, हा सर्वात मोठा विद्यार्थ्यांना पडलेला प्रश्न आहे। पेसा भरतीचं काय होणार, पेसा भरती कधी सुरू होणार, रखडलेली जी भरती आहे या संदर्भात माहिती आलेली आहे ती आपण जाणून घेऊया। त्या अगोदर पहा, महाराष्ट्रातील पेसा कायदा लागू असलेले जिल्हे किती आहेत तर 13 जिल्हे आहेत आणि ते कोणकोणते आहेत या ठिकाणी पहा। अहमदनगर, पुणे, ठाणे, पालघर, धुळे, नंदुरबार, नाशिक, जळगाव, अमरावती, यवतमाळ, नांदेड, चंद्रपूर आणि गडचिरोली इत्यादी जिल्ह्यांतर्गत जो पेसाचा कायदा आहे तो लागू आहे आणि याच जिल्ह्यांच्या परीक्षा रखडलेल्या आहेत। तर पहा, न्यूजपेपरला आलेली अपडेट आहे। जिल्हा परिषद भरतीला नाशिकमध्ये पेसाचा खोडा, ही हेडलाईन आहे। फक्त नाशिक जिल्ह्यांसाठीच नाही तर वरचे जे आपण आत्ता 13 जिल्हे पाहिलेले आहेत त्या जिल्ह्यांच्या भरतीसाठी देखील हा खोडा असणार आहे। राज्यातील बिगर पेसा जिल्ह्यांच्या परीक्षा ज्या आहेत त्या 12 जूनपासून घेतल्या जाणार आहेत। नाशिक या जिल्ह्याच्या 10 जूनपासून ऑफिशियलरित्या परीक्षेला सुरुवात होत आहे। परंतु जिल्ह्यावाईज वेळापत्रक जे आहे ते नॉन पेसाचं आलेलं आहे आणि याच वेळापत्रकानुसार बिगर पेसाची जी परीक्षा असणार आहे, बिगर पेसा या नाशिक जिल्ह्यामध्ये, तर या परीक्षा झेडपीच्या कधी होत आहेत तर 12 जूनपासून सुरू होत आहेत। ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषदेच्या विविध 4 पदांसाठी 10 जूनपासून परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे खरा, पण यातून पेसा क्षेत्रातील जिल्ह्यांना वगळण्यात आल्याने परीक्षार्थी उमेदवारांची नाराजी जी आहे ती व्यक्त केलेली आहे विद्यार्थ्यांनी आणि तलाठी भरतीसाठी केवळ पेसा क्षेत्रातील पदांसाठीच अर्ज केलेल्या उमेदवारांचे निकाल वगळून इतरांचे निकाल जाहीर केलेले आहेत। मग जिल्हा परिषदेच्या भरतीत असे का केले नाही? सरसकट जिल्हा का वगळण्यात आला? यामुळे बिगर पेसा पदांसाठी ज्या परीक्षा आहेत त्या घेण्याची मागणी उमेदवारांच्या माध्यमातून केली जात आहे आणि सहाय्यक परिचारिका आणि ग्रामसेवक या पदाच्या भरतीसाठी परीक्षा ज्या आहेत त्या 10 जूनपासून घेतली जाणार आहे। त्यांच्या तारखाही जाहीर झाल्या आहेत। विविध ठिकाणी या ठिकाणी पहा, 2 ते 12 शिफ्टमध्ये या परीक्षा होणार असल्याचे ग्रामविकास विभागाने जाहीर केलेले आहे आणि परिपत्रक देखील स्पष्ट करण्यात आलेलं आहे। अशा 2 ते 12 शिफ्ट संदर्भातलं ऑफिशियल वेळापत्रकही आहे, परिपत्रकातून स्पष्ट करण्यात आलेले आहे। परंतु राज्यातील 36 पैकी 21 जिल्ह्यात भरती परीक्षा घेतली जात असताना नाशिकसह 15 जिल्ह्यांमध्ये केवळ हे क्षेत्र अनुसूचित क्षेत्रात म्हणजे पेसांतर्गत येते असल्यामुळे या ठिकाणी न्यायालयाच्या पेसा क्षेत्रातील पदांबाबत निर्णय लागत नाही तोवर विद्यार्थी जे आहेत ते त्यांच्या परीक्षा कधी होणार हे सतत त्यांना पडणारे प्रश्न आहेत आणि हे प्रश्न देखील योग्य आहेत। तर पहा, विद्यार्थ्यांची मागणी आहे ज्याप्रमाणे नॉन पेसाच्या परीक्षा घेतल्या जात आहेत त्याचप्रमाणे पेसाच्या देखील परीक्षा घेण्यात याव्यात। पेसा कायदा लागू असणाऱ्या 13 जिल्ह्यातील परीक्षांचं वेळापत्रक लवकरात लवकर जाहीर करून ज्याप्रमाणे तलाठीमध्ये
फक्त निकाल बाकी ठेवलेला आहे। त्याचप्रमाणे परीक्षा घेऊन निकाल देखील या ठिकाणी राखीव ठेवला जाऊ शकतो, परंतु परीक्षा घेण्याची मागणी विद्यार्थ्यांच्या माध्यमातून केली जात आहे। पेसा क्षेत्रातील भरती संदर्भात पेसा कायदा लागू असलेल्या 13 जिल्ह्यांच्या परीक्षेसंदर्भातली ही विद्यार्थ्यांची मागणी आहे आणि या मागणीवर योग्य तो विचार करून लवकरात लवकर या परीक्षेचं वेळापत्रक जाहीर करण्यात यावं। ज्याप्रमाणे बिगर पेसाच्या परीक्षा 10 जूनपासून सुरू होत आहेत, त्याचप्रमाणे या भरतीच्या पेसा अंतर्गत येणाऱ्या जिल्ह्यातील परीक्षा देखील लवकरात लवकर सुरू होतील अशी आपण आशा करूया। विद्यार्थ्यांना नक्की न्याय मिळेल। 2019 पासून रखडलेली ही भरती प्रक्रिया आहे कुठेतरी सुरू होताना दिसत आहे, परंतु पेसाचा जो मुद्दा आहे त्यामुळे पुन्हा पेसा अंतर्गत जिल्ह्यांच्या परीक्षा रखडलेल्या आहेत। तर या भरतीच्या वेळापत्रकासंदर्भात जशी काही ऑफिशियल अपडेट येईल ती तुम्हाला चॅनलला यूट्यूबला आणि टेलिग्रामला दोन्ही ठिकाणी अवेलेबल असणार आहे। त्यामुळे दोन्ही ठिकाणी जर तुम्ही जॉईन झाला नसाल तर जॉईन व्हा। टेलिग्राम चॅनलची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा। परत भेटू, धन्यवाद।